जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रामध्ये राहून माझ्याशी वैर घ्यायचा नाही, हे शब्द होते धर्मवीर आनंद दिघे यांचे. 26 ऑगस्ट 2001. वेळ सायंकाळी 7:30च्या सुमारास. ठाण्याच्या सिंघाणी हॉस्पिटल बाहेर हजारो लोकांची तुफान गर्दी जमली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रार्थना, आपला साहेब सुखरूप बाहेर येईल. पण अचानक रुग्णालयाच्या काचा फुटतात, आगीच्या ज्वाला बाहेर पडतात आणि संपूर्ण ठाणे शहरात एकच आक्रोश पसरतो. आनंद दिघे साहेब आता आपल्यात नाहीत. एका साध्या अपघातातून सुखरूप वाचलेला, ज्याच्या पायाचं ऑपरेशन यशस्वी झालं होतं आणि जो स्वतः डॉक्टरांशी हसत खेळत बोलत होता, असा ढाण्या वाघ अवघ्या काही तासात अचानक जगाचा निरोप कसा घेतो? तो खरोखरच एक नैसर्गिक मृत्यू होता की त्यामागे कोणता तरी मोठा राजकीय डाव होता? 27 जानेवारी 1951 रोजी ठाण्यात जन्मलेले आनंद चिंतामणी दिघे अत्यंत साध्या कुटुंबात वाढलेले. आनंद दिघे सुरुवातीपासूनच आक्रमक आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे व्यक्तिमत्व होते. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी 80च्या दशकात शिवसेनेत प्रवेश केला. पण आनंद दिघे हे इतर राजकारण्यांसारखे नव्हते. त्यांनी कधीही निवडणूक लढविले नाही, आमदार खासदार होण्याचं स्वप्न पाहिलं नाही. त्यांनी ठाण्यात उभारला आनंद आश्रम. हा फक्त एक राजकीय अड्डा नव्हता, तर गोरगरीब आणि अन्यायग्रस्त लोकांसाठी न्यायाचं मंदिर होतं. पोलीस स्टेशन, कोर्ट किंवा सरकारी कचेऱ्यांमध्ये ज्या माणसाला न्याय मिळत नसे, तो माणूस आनंद आश्रमाची पायरी चढायचा. आनंद दिघे साहेब स्वतः रोज रात्री उशिरापर्यंत दरबार भरवायचे. रिक्षा चालक असो, भाजीवाला असो वा एखादी सामान्य गृहिणी, एका मिनिटात तिथल्या तिथे निर्णय व्हायचा. त्यांच्या एका शब्दावर संपूर्ण ठाणे बंद व्हायचं आणि त्यांच्या एका आवाजावर अख्खा जिल्हा रस्त्यावर उतरत होता. आणि या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर कोणाचा सर्वात जास्त दरारा होता तर ते होते आनंद दिघे. पण या दर्यामागे होती मातोश्री आणि बाळासाहेबांबद्दलची अढळ निष्ठा. आनंद दिघे यांच्यासाठी बाळासाहेबांचा शब्द हा शेवटचा शब्द असायचा. ठाण्यात शिवसेनेची पाळेमुळे रुजवण्यात आनंद दिघे यांचा 90% वाटा होता. ठाणे महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद, दिघे साहेब सांगतील तोच उमेदवार आणि तेच धोरण ठरत असे. त्यांच्या कार्यशैलीत एक आक्रमकता होती. अनाधिकृत कामे, गुंडगिरी किंवा अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार, दिघे साहेबांचा एकच नियम होता, जनतेला त्रास दिला तर दिघे स्टाईलने न्याय मिळणार. त्यांच्या या स्वभावामुळे ठाण्यात त्यांचा शब्द हा कायदा मानला जात होता. लोकांनी प्रेमाने आणि आदराने त्यांना पदवी दिली, धर्मवीर. आणि याच गोष्टीमुळे पुढे जाऊन अनंत दिघे साहेबांवरती जीव घेणे हल्ले देखील झाले. काही राजकीय पक्षांनी देखील त्यांच्यावरती हल्ले केले, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. दाऊद इब्राहिमच्या माणसांनी देखील त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. आणि अशा जीवघेण्या हल्ल्यापासून अनंत दिघे वाचले होते. दिघे यांचा हा वाढता प्रभाव अनेकांच्या डोळ्यात खोपू लागला होता. 1989 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांच्या हत्येनंतर आनंद दिघे यांच्यावर अत्यंत कठोर असा टाडा कायदा लादण्यात आला. त्यांना अटक झाली. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. पण तुरुंगात असतानाही आनंद दिघे यांचा दरारा कमी झाला नाही. ते तुरुंगातूनच ठाण्याचा कारभार चालवत होते. जेव्हा ते जामिनावर बाहेर आले तेव्हा ठाणेकरांनी त्यांचे केलेले स्वागत इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. राजकारणासोबतच सण आणि संस्कृती जोडण्यात दिघे साहेबांचा मोठा हात होता. टेंभी नाक्याची नवरात्र असो किंवा भव्य दांडिया उत्सव, ठाण्यातील सणांना सार्वजनिक उत्सव बनवण्याचं श्रेय आनंद दिघे साहेबांनाच जातं. परंतु मात्र 24 ऑगस्ट 2001 रोजी आनंद दिघे साहेब वंदना टॉकीज जवळून जात असताना त्यांच्या गाडीला एक भीषण अपघात होतो. त्यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत होते. त्यांना तातडीने ठाण्याच्या सिंघाणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितले घाबरण्यासारखे काही नाही, फक्त पायाला फ्रॅक्चर आहे.
25 ऑगस्ट रोजी त्यांच्या पायाचे यशस्वी ऑपरेशन झाले. दिघे साहेब स्वतः बेडवर बसून समर्थकांशी आणि डॉक्टरांशी हसून बोलत होते. पण मग 26 ऑगस्टच्या संध्याकाळी असं काय घडलं? सायंकाळी 7:30च्या सुमारास अचानक बातमी येते की आनंद दिघे साहेबांना पहिला कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅक आला आहे आणि काहीच मिनिटात दुसरा अटॅक येतो आणि वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी धर्मवीर आनंद दिघे या जगाचा निरोप घेतात. ही बातमी बाहेर येताच ठाण्यात जणू भूकंप झाला. लोकांचा विश्वासच बसत नव्हता. ज्या नेत्याला कालपर्यंत फक्त पायाचे फ्रॅक्चर होते, तो नेता अचानक हार्ट अटॅकने कसा मरू शकतो? हजारो समर्थकांचा राग अनावर झाला. त्यांनी सिंगाणी हॉस्पिटल पेटवून दिले. आजही ठाणेकरांच्या आणि महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या मनात अनेक प्रश्न अनुत्तरितच आहे. आनंद दिघे साहेब आज आपल्यात नाही, पण ठाण्याच्या कणाकणात आणि तिथल्या प्रत्येक माणसात, हृदयात ते आजही धर्मवीर म्हणून जिवंत आहेत. कोणतंही पद न घेता सत्तेच्या लालसेशिवाय जनतेच्या गळातील ताईत कसं बनतात याचं एकमेव उदाहरण म्हणजे आनंद दिघे, ज्यांचं साधं बँकेमध्ये अकाउंट सुद्धा नव्हतं. एवढेच नसून तर त्यांना गाडी त्यांच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून घेऊन दिली होती. जनतेवरती अटल निष्ठा आणि दिघे साहेबांवर जनतेचा असणारं प्रेम पाहून दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरे स्वतः म्हणाले होते, आनंद अशा धाडीत हुकूमत होती तर त्याच्या नादाला लागायची पण हिम्मत कोणाची नव्हती. म्हणूनच मित्रांनो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दलची तुमची काय आठवण आहे आणि त्यांच्या या गूढ मृत्यूबाबत तुम्हाला काय वाटतं?